जय जय रघुवीर समर्थ श्रीमता दासबोध दशक 18वा बहुजनसी समास 6वा उत्तम पुरुष निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे विवेके विचार राजकारणे अंतर शृंगारिजे शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पवे। जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांनी दशक 18वा बहुजिनसी दिलेला आहे आणि समास 6वा उत्तम पुरुष निरूपण नाम श्रीराम समर्थ। उत्तम पुरुष निरूपण नाम, उत्तम पुरुष कोण आहे, कोणाला उत्तम पुरुष म्हणावं आणि त्याच्याकडे कोणकोणते गुण असले पाहिजेत हे सगळं समर्थाने इथे दिलेलं आहे। मग समर्थ म्हणतात आहे नाना वस्त्रे नाना भूषणे। मग समर्थाने दशक 18 आणि समास 6 या समासाचं नावच समर्थाने उत्तम पुरुष नाम असं ठेवलेलं आहे। म्हणजे संपूर्ण दासबोधामध्ये अनेक ठिकाणी उत्तम पुरुषाची लक्षणे समर्थाने सांगितलेली आहेत। उत्तम पुरुष कसा असावा, कोणाला उत्तम पुरुष म्हणावं, त्याची सगळी लक्षणे समर्थाने अनेक समासांमध्ये दिलेली आहे आणि मग ते नामकरण त्या समासाला भिन्न भिन्न दिलेलं आहे। सगुण परीक्षा, उत्तम पुरुष, नाना प्रकारचे गुण, कीर्तन भक्ती, अनेक प्रकारे समर्थाने या दासबोधामध्ये आपल्याला उत्तमोत्तम घडवावं, म्हणजे आपल्याला उत्तमोत्तम आपण घडले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता आणि म्हणून समर्थाने एवढे समास त्याचा विचार करून हे समास दिलेले आहेत। आणि दुसरा समर्थांचा असा विचार आहे की आपण श्रीरामांना समोर ठेवा, श्रीराम कसे उत्तम होते तसे आपण उत्तम राहिलं पाहिजे, एक वचनी एक बाणी होते, श्रीरामांकडे कसे गुण होते, श्रीराम कसे म्हणजे कसे वागले, कारण दुसऱ्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक होता आणि त्याच दिवशी त्यांना आदल्या दिवशी सांगण्यात आलं की तुला काय करायचंय, उद्या सकाळी उठून कुठे जायचं आहे, 14 वर्ष वनवासामध्ये जायचं आहे। ती आज्ञा त्यांनी वडिलांची आज्ञा पाळली आणि लगेच ते निघाले। म्हणजे समर्थाने म्हटलं की श्रीराम कसे होते पितृवचनी, म्हणजे श्रीराम कसे होते त्यांच्यासारखं आपल्याला होता आलं पाहिजे, त्यांचे गुण आपल्याला आत्मसात करता आले पाहिजे। म्हणून श्रीरामांना समोर ठेवा, श्रीराम कसे उत्तम होते तेच तसं आपण उत्तम राहता आलं पाहिजे, त्यांच्या गुणांची म्हणजे त्यांचे गुण आपण धारण केले पाहिजे। इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी श्री प्रभू रामचंद्र अत्यंत सावधतेने जीवनात आपल्या जगलेले आहेत। म्हणून समर्थ या समासामध्ये सुरुवातीलाच बोलत आहे, सांगितलं आहे समर्थांनी सगळं, पण समर्थ म्हणतात श्रीराम कसे होते, उत्तम भाऊ, उत्तम पती, उत्तम नवरा, उत्तम मुलगा, सगळ्या प्रकारे एक उत्तम राजाही ते होते। सगळ्या प्रकारे सगळ्यात ते कसे होते, नंबर 1 उत्तमोत्तम होतं, त्यांचं वागणं कसं होतं, मग तसं आपल्याला वागता आलं पाहिजे। श्रीरामांचे गुण आपल्याला आत्मसात करायचं आहे, श्रीरामांसारखं आपल्याला व्हायचं आहे। म्हणून समर्थाने हा पूर्ण समासच दिलेला आहे, उत्तम पुरुष निरूपण नाम श्रीराम समर्थ। नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारिजे। म्हणजे अफजल खानाच्या वधानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री समर्थांच्या ज्यावेळी दर्शनास आले होते त्यावेळी हा समास सांगितलेला होता। श्री समर्थ म्हणतात आहे की अनेक प्रकारची वस्त्र, नाना आभूषण यांनी माणूस शरीर शृंगारतो आहे। म्हणजे कोणाच्या वधानंतर, अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी श्री समर्थांच्या दर्शनाला आले होते त्यावेळी हा सगळा समास समर्थांनी सांगितलेला आहे। आणि श्री समर्थ म्हणतात आहे की अनेक प्रकारची वस्त्र, नाना आभूषण यांनी काय होतं, ही नाना वस्त्र, ही आभूषण कशासाठी आहेत, कोणासाठी आहेत, ही फक्त काय होते, शरीर शृंगारतं, शरीर झाकलेलं राहतं, शरीर उत्तम दिसतं, शरीर सुंदर त्याने दिसतं। मात्र समर्थ म्हणतात तसंच विवेकाने, विचाराने आणि राजकारणाने त्याने काय केलं पाहिजे, अंतरंगही आपलं शृंगारलं पाहिजे। नुसतं बाह्य रंगाला, बाह्य शरीराला नुसतं नटून थटून उपयोग नाही, आपलं आतमध्ये शरीर, आपलं अंतर्मन कसं राहिलं पाहिजे। जसं आपण नाना वस्त्र, आभूषण हे शरीर
सुंदर दिसायला करतो, तसं विवेके विचार राजकारणे अंतर शृंगारी जे. विवेकाचा विचार हा आपल्या अंतकरणात रुजला पाहिजे. मग अंतकरण जसं आपण बाहेरून स्वच्छ कपडे, नवनवीन आभूषण, नवीन नवीन कपडे घालतो, तसं आपलं आतलं मनही, आपले विचारही आपल्याला तसे शृंगारता आले पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे, नुसती बाह्य दिसणारी ही जी दिसणारी ही जी माईक जी हे आहे, म्हणजे ही जी बाहेरून दिसणारी माया आहे, ती नुसती तुम्हाला नटवून चालणार नाही. तिला उत्तमरित्या चांगले कपडे घातले, चांगले दागिने घातले, नट्टापट्टा केला म्हणून बाहेरलं शरीर म्हणजे बाह्य शरीर आपलं नुसतं सजवून उपयोग नाही. तसं आपलं आतलं जे मन आहे, आपल्या आतले विचार आहेत, आपलं आतलं मन आहे, आपण आतून कसे आहोत हे आपल्याला चांगलं माहीत असतं दुसऱ्यापेक्षा. कारण आपलं जे अंतर्मन आहे ते आपल्याला चांगल्या गोष्टी करायला लावतं. आपलं मन बघा, किती वेळा चांगल्या गोष्टी जर आपण करत असू किंवा वाईट गोष्टी करत असू तर आपलं मन सांगतं हे आपल्याला करायचं नाही, आतून परवानगी येत नाही, तरी सुद्धा आपण ते करतो. होय नाही होतं. मग समर्थ म्हणतात आहे की आपल्याला अंतर्मन, जसं आपण बाहेरून स्वच्छ नवीन कपडे घातल्यावर कसा माणूस एकदम उत्तम दिसतो, शोभून दिसतो, उठून दिसतो, तसं आतलं मन आपलं असले पाहिजे. आपले विचार तसे विवेकाने विचार केला पाहिजे. आपण आपला विवेक आपल्या विचारामध्ये असला पाहिजे. आपले विचार कसे असले पाहिजे, शुद्ध, पवित्र, आणि कोणालाही त्याचा त्रास होता कामा नये असे आपले विचार असले पाहिजेत. म्हणजे समर्थाने अंतर सावधता आणि बहिरंगासाठी असलेलं आपल्याला रूपाचं आकर्षण, यामध्ये थोर कोण आहे. मग रूपाचं आकर्षण जे बाहेरून दिसतं ते सत्य आहे, की जो आतमध्ये गाभा जो दिलेला आहे ते सत्य आहे. बाहेरून कोणीही कितीही नटून आलं तरी त्याचं अंतर्मन कसं आहे आपण जाणू शकत नाही, सांगू शकत नाही. बाहेरून टकाटक दिसतोय पण आतून किती मळलेल्या विचारांचा आहे तेही सांगू शकत नाही. एखादा साधा भाबडा असेल, साधा भोळा माणूस असेल, परंतु त्याचं अंतर्मन खूप चांगलं आहे, मग तो विचाराने श्रीमंत आहे, विचाराचं त्याचं आकर्षण आहे. म्हणजे त्याचा विचार कसा आहे, विवेकाने तो विचार करतो आहे. मग थोर कोण आहे, अंतर सजावट जी आहे, अंतर सजावट म्हणजे आतमध्ये आपण अंतर सजावटीसाठी काय करतो आहे, कोणते विचार करतो आहे, कोणते शुद्ध विचार आपल्या पोटी काय झाले पाहिजेत, उतरले पाहिजेत. म्हणजे शुद्ध बीजापोटी, म्हणजे समर्थ म्हणतात आहे आतमध्ये आपले विचार कसे असले पाहिजेत. मग आतमध्ये बहिरंगापेक्षा आतली जी सजावट आहे, आतले जे आपले विचार आहे, आतलं जे आपलं मत आहे, आतलं जे अंतर्मन आहे, ते एवढं उत्तमाचं असलं पाहिजे की बाहेरून कितीही आपण लाख पटीने ते सजवू, ती बहिरंगापेक्षा लाख पटीने ते महत्त्वाचं आहे. आतलं जर शुद्ध मन आपलं असलं, शुद्ध विचार जर आपले असेल, एखाद्याचं चांगलं व्हावं ही मनापासून जर आपली इच्छा असेल, कोणाचं चांगलं करता येत नसेल तर वाईटही करू नका. त्यामुळे समर्थ म्हणतात आहे की बहिरंगापेक्षा लाख पटीने महत्त्वाची आतली स्थिती आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे. मग शरीर शृंगारण्यासाठी आता स्वतंत्र ब्युटी पार्लर निर्माण झाली आहेत, आपल्याला माहीत आहे. जेंट्सची पण आहेत, मुलांची पण आहेत आणि बायांची पण आहेत, म्हणजे स्त्रियांची पण आहेत. आता फक्त स्त्रियांचीच नाहीत, पुरुषांची सुद्धा आहेत. आपण चांगलं दिसलं पाहिजे यासाठी माणूस नानाविध प्रकारचे प्रयत्न करतात. समर्थ म्हणतात आपण चांगलं दिसलं पाहिजे म्हणून किती प्रकारचे ते पार्लरवाले किती मेकअप करतात बघा. एखादी स्त्री असू दे किंवा एखादा माणूस असू दे, साधा म्हणजे त्याचा सावळा जरी असला तरी त्याला मेकअप एवढा थापून म्हणजे तो मेकअप एवढा दिला जातो, लावला जातो मेकअप एवढा केला जातो की त्याचं जे मूळ रूप आहे तेच बदलून जातं. कधी कधी मग ती व्यक्ती जर आपल्या समोर आली, एखाद्या लग्न समारंभाला आपण गेलो किंवा एखाद्या कसल्या तरी कार्यक्रमाला गेलो, तर तिथे बघा मस्तपैकी ते सगळे सजून धजून मस्त छान नटापट्टा करून त्या बाया पुरुष सगळे लोक तिथं, त्यांचे नातेवाईक सगळे असतात. बघितल्यावर खूप छान वाटतं. पण काही माणसं जी दररोज दिसतात आहे ती अचानक समोर आली मेकअप करून,
आणि एवढा ग्लो आलेला असतो त्या मेकअपमुळे, एवढा ग्लो आलेला असतो की समोर बघितल्यावर ओळखताच येत नाही की ही माणसं आहे. म्हणजे समर्थ म्हणतात ब्युटी पार्लरने आपण वरचं अंत बाह्य रंग आहे ते आपण त्याचा आपण नटापट्टा करू शकतो, ते रंगवू शकतो, त्याला आपण काय करू शकतो, उठून ते चार चौघात दिसू शकतं. परंतु म्हणजे आपण चांगलं दिसण्यासाठी हे नाना खटाटोप आपण करतो. मग समर्थ म्हणतात आपण चांगलं दिसलं पाहिजे, यापेक्षा आपण चांगलं असलं पाहिजे यावर जास्त भर द्यावा. चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं असणं हे खूप गरजेचं आहे, कारण यावर आपण जास्त काम केलं पाहिजे. त्याचा अर्थ आपण कसंही राहावं असा अर्थ नाही. शृंगारा, तुम्ही उत्तमरित्या मेकअप करा, टिकली पावडर जो आपला दररोजचा सकाळी उठल्याबरोबरचा जो आपला नित्यनियम आहे, कसंही राहा याचा अर्थ असा नाही की गबाळ्यासारखं राहायचं नाही. समर्थ म्हणतात तुम्ही तुमचा नटापट्टा करा, शरीराला दर्जानुसार म्हणजे शरीर शृंगारा, तुम्हाला जे आहे तुमच्याकडे ते उत्तमरित्या घाला. जे शृंगारिक जे आपल्याकडे दागिने आहेत ते सगळे तुम्ही घाला, उत्तम राहा. सकाळी उठल्यानंतर आंघोळ टापटीप आपण, कारण पहिल्यांदा बघितल्यावर काय होतं, आपण पटकन पहिल्यांदा ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला बघतो, कुठलीही अन्य व्यक्ती जी आपल्या समोर येते तिला बघितल्यानंतर आपल्याला वाटतं अरे अशी आहे, म्हणजे दिसण्यावरून आपण त्याला जज करतो. मग तसं नाही. मग शरीराला सुद्धा आपल्याला चांगलं ठेवता आलं पाहिजे. शरीराला दर्जेनुसार तुम्ही व्यवस्थित ठेवा. नाना वस्त्र, नाना भूषण म्हणजे अलंकार, ज्याने आपण आपलं शरीर शृंगारतो. तसं समर्थ म्हणतात अंतःकरण शृंगारण्यासाठी, हे मन शृंगारण्यासाठी, जसं आपण बाह्य शरीराला, जसं आपल्या चेहऱ्याला, मानेला, आता चेहऱ्याला आपण काय लावतो, टिकली पावडर जे काही आहे ते लावतो. त्यानंतर आपण गळ्यामध्ये अलंकार घालतो, हातामध्ये घालतो, पायामध्ये घालतो. त्याच्यानंतर समर्थ म्हणतात आहे हे सगळं जसं अलंकार आपण बाहेर घालतो, बाहेर जसा आपला शृंगार आहे, बाहेरच्या शरीराला जसं आपलं शृंगार आहे, नाना वस्त्र घालतो, खूप उत्तमाची घालतो. मग जी बाहेर आपण जे शृंगारतो आहे तसं अंतःकरण शृंगारण्यासाठी आपण आतून कसे आहोत, आतलं सुद्धा आपल्याला शृंगारता आलं पाहिजे. आतल्या मनाला, आपल्या देहाला, आपल्या शरीराला आतून कसं आहे त्याला सुद्धा शृंगारता आलं पाहिजे. जसं बाहेर साधनं आहेत, अलंकार आहेत, वेगवेगळे मेकअप साहित्य आहे, मग कपडे आहेत, नाना भूषणे, वस्त्रे, सगळं बाहेरून आहे. मग आतल्या शरीराला शृंगारण्यासाठी, आतल्या मनाला शृंगारण्यासाठी, आतल्या अंतःकरण आपल्या शृंगारण्यासाठी, मन शृंगारण्यासाठी जसं आपण तिकडे वस्तू वापरतो आहे तसं आतमध्ये विवेक पाहिजे. विचार आणि राजकारण याला समर्थांनी महत्त्व दिलेलं आहे. विवेकाने आपल्याला विचार करता आला पाहिजे. विवेकाने एखादी गोष्ट आपल्याला सोडवता आली पाहिजे. विवेकाने आपल्याला विचार करावा लागेल. दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण कसं वागतो आहे, एखाद्या वेळी चूक झाली तर ती चूक आपल्याला सुधारता आली पाहिजे. म्हणजे ह्यावेळी झालेली चूक माझी पुन्हा होता कामा नये. दुसऱ्याकडे भरपूर आहे आणि त्याची मी आस धरून आहे, चालणार नाही. आपण दुसऱ्याचं बघून दुसऱ्याची अजिबात आशा पकडता कामा नये. आतून आपल्याला वाटलं पाहिजे नाही, जे माझं आहे ते माझं आहे. दुसऱ्याच्या संपत्तीवर, दुसऱ्याच्या वस्तूवर माझा काडी मात्र काय आहे अधिकार नाही. मला त्याची वस्तू त्याने दिली तर मी घ्यावी आणि थोड्या वेळासाठी घ्यावी आणि त्याची परत द्यावी, परंतु त्याच्यामध्येही अडकू नये. आज नाही उद्या तुझ्याकडे येईल, परंतु दुसऱ्याच्या वस्तूकडे तू हाव लावून बसू नको. दुसऱ्याचं काही असू दे, आपण दुसऱ्याच्या वस्तूकडे हाव लावून बसायचं नाही. जे आपलं आहे त्याच्यावरच आपण हक्क गाजवायचा आणि त्याच्यावरच समाधानी राहायचं. दुसऱ्याचं मला मिळू दे असं मात्र म्हणू नाही. कारण समर्थांनी म्हटलंय आतमध्ये शृंगारण्यासाठी विवेक पाहिजे, उत्तमाचे विचार आपल्याकडे पाहिजेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात ज्या काळात समर्थ होते त्या काळातला जो भाग होता तो अत्यंत धकाधकीचा होता. म्हणून समर्थाने पुढे दिलेला आहे, नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे, विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारिजे. मग तसंच विवेकाने, विचाराने आणि राजकारणाने ते अंतरंग आपलं काय केलं पाहिजे, शृंगारलं पाहिजे. राजकारण म्हणजे हे राजकारण नाही, कुठलं राजकारण, आपल्याला आतल्या गोष्टींचं राजकारण कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात शरीर सुंदर सतेज, वस्त्रे भूषणे केले सज्ज, अंतरी नसता चातुर्य विज, कदापि शोभा न पवे.
खूप उत्तमाची ओवी दिलेली आहे समर्थाने. शरीराला सुंदर ठेवलं, सतेज ठेवलेलं आहे. एखाद्याचं शरीर सुंदर आहे, सतेज असेल आणि परत समर्थ म्हणतात वस्त्रे भूषणे केले सज्ज. शरीर सुंदर आहे, सतेज आहे आणि त्याने वस्त्र आभूषणे आणि ते सगळं सजवलेलं असेल, पण समर्थ म्हणतात अंतरी नसता चातुर्य विज कदापि शोभा न पवे. बाहेरून त्याला सगळा शृंगार केलेला आहे, नट्टापट्टा सगळं जे काही जी वस्तू नाकात पाहिजे, कानात पाहिजे, हातात पाहिजे, गळ्यात पाहिजे, पायात पाहिजे, सगळं जे काही लागतं शृंगारायला, शरीर शृंगारण्यासाठी ज्या वस्तूंची गरज आहे ते सगळं आहे. शरीरही सुंदर आहे, सतेज आहे. मग हे सगळं त्याचं कुठून आहे? बाह्य सौंदर्य आहे, बाहेरून सगळं आहे. परंतु समर्थ म्हणतात अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पावे. मग एवढं सगळं बाहेरून आहे, मात्र अंतरी मात्र त्याच्या काहीच नाही. चातुर्य बीज आहे का? नाही. अंतरी त्याच्या काहीच नाही. त्याच्या अंतरामध्ये चातुर्याचा लेशही नसेल तर ते शोभून दिसत नाही. नुसतं सौंदर्य काय कामाचं आहे? नुसतं सौंदर्य काय करणार आहे? नुसतं सौंदर्य कामाचं नाही. म्हणून म्हटलंय एका बाजूला आपण खूपच सौंदर्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन जरी पहिला नंबर आलो, जरी आपला पहिला नंबर आला तरी सुद्धा समर्थ म्हणतात आहे की अंतरी नसता चातुर्य बीज. चातुर्य बीज म्हणजे गुण. चातुर्य हा सुद्धा गुणच आहे. ज्ञानाशिवाय चातुर्य येणार नाही. येईल का हो? नाही. ज्ञान असेल तर आपल्याला समजेल की हे अज्ञान आहे. अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. ज्ञानातून आपल्याला अज्ञान दूर करता येईल. म्हणून ज्ञानाशिवाय चातुर्य येणार नाही. म्हणून समर्थाने चातुर्य लक्षणं दिलेली आहे दासबोधामध्ये. आपल्याला दिलेली आहे समर्थाने चातुर्य लक्षणं, म्हणजे कसं असावं, चातुर्याची लक्षणं कोणती. मग ते सद्गुणच आहेत. देह संपन्न व्हावं, गुण संपन्न व्हावं आणि त्यांनी आपलं अंतर शृंगारावं. देह संपन्न आपल्याला होता आलं पाहिजे, गुण संपन्न सगळे गुण आपल्याकडे असले पाहिजे. दुसऱ्यांचा आदर करणं, मोठ्यांचा आदर करणं, आई वडिलांना मान देणं, बहीण भावाला, आपल्या घरात जे काही आहे सासू सासरे दीर भावजया जे काही लोक आहेत त्या सगळ्यांना आपल्याला मान देता आला पाहिजे. जास्त नाही बोललो तरी थोडा वेळ त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की आपल्या मनामध्ये कोणतीही उणीव, कोणतीही कण आपण म्हणजे कोणताही राग द्वेष मद मत्सर कोणाबद्दल अजिबात ठेवू नये. जे आहे ते स्पष्ट बोलून मोकळं व्हावं. आणि समर्थ म्हणतात आहे ज्याच्याशी पटत नाही त्याच्याशी 4 हात लांब राहावं. कारण ज्याच्यासोबत आपलं पटतच नाही आहे, त्याचे विचार आपल्याला पटत नाही, मग आपण स्वतःच त्याच्यापासून दूर राहावं. म्हणून समर्थ म्हणतात देह संपन्न व्हावं, सगळे सद्गुण आहेत हे गुण संपन्न व्हावं आणि आपलं अंतरंग काय करावं? शृंगारावं. जसं आपण शरीर शृंगारतो, जसा आपण शरीराला मेकअप करतो, दागिने घालतो, वस्त्रे घालतो, तसं अंतरंग सुद्धा काय करता आलं पाहिजे? शृंगारता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पावे. म्हणजे एखाद्या इंटरव्ह्यूला जर समजा आपण गेलोय, एखादा आपला इंटरव्ह्यू आहे आणि तिथे आपण नट्टाबट्टा करून गेलोय, म्हणजे एखादा माणूस जो ऑफिसर सारखा तिथे गेला आणि तिथे गेल्यानंतर एकदम तो मॅनेजर कसा असतो तसा एकदम सूट बूट घालून एकदम इंटरव्ह्यूला परफेक्ट एकदम व्यवस्थित, बघता क्षणी असं वाटायचं की हां बेस्ट आहे. पहिल्या क्षणी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये विचारलेल्या 4 प्रश्नांची उत्तरं, आता तो दिसतो आहे चांगलं, सगळं व्यवस्थित टापटीप त्याने शृंगार खूप छान केलेला आहे, तो दिसतोच आहे चांगला, सगळं व्यवस्थित कपडे बिपडे त्याने शृंगार केलेला आहे. परंतु समर्थ म्हणतात आहे की त्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारलेल्या 4 प्रश्नांची उत्तरं जर त्याला देता आली नाही, तर त्याने दाखवलेले सर्टिफिकेट दाखवल्यानंतर त्याची जर गुणवत्ता व्यवस्थित नसेल तर त्या माणसाची निवड होत नाही. होते का हो? नाही. नुसतं बाह्य देखावा, बाहेरून बाह्य रंग त्याचा बघून किंवा बाह्य तो शृंगारलेला बघून, बाहेर तो नटलेला सजलेला बघून त्याला नोकरी देत नाही, तर त्याची आतली गुणवत्ता तपासावी लागते. नुसते सर्टिफिकेट घेतलेले आहेत परंतु गुणवत्ता जर व्यवस्थित नसेल तर काय कामाची आहे? तर त्या माणसाची निवड होत नाही. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरच त्याला देता आली नाही तर तो सिलेक्ट होणार नाही. म्हणून रूपाची फक्त प्रथमदर्शनी किंमत आहे.
सुरुवातीला ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी प्रथमदर्शनी त्या रूपाची किंमत आहे, पण त्यानंतर काय होतं बघा, एखादी अनोळखी व्यक्ती आहे, समजा घरात एखाद्याचं लग्न झालेलं असेल किंवा आपण नवीनच लग्न होऊन घरात गेलेलो असू, तर प्रथमदर्शनी काय असतं, ती कशी दिसते, कशी चालते, कशी बोलते याच्यावर लक्ष असतो. परंतु काही वर्षानंतर 2-3 वर्ष, नव्याचे 9 दिवस झाले, नव्याचे 9 दिवस सगळा शृंगारच बघितला जातो. परंतु काही वर्षानंतर मग तो आतून कशी आहे, तिच्या आतले गुण कसे आहेत, नाही ती खरंच चांगली आहे, आतून पण चांगली, सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांचा हात वर आहे, म्हणजे सगळ्यांना देण्याची तिची वृत्ती आहे, उठाबस करते, सगळ्यांचा मानपान ठेवते. मग हे सगळं कधी बघितलं जातं, नंतर प्रथमदर्शनी फक्त सौंदर्य बघितलं जातं, पण ते फार काळ टिकत नाही, त्याचे गुण आहेत ते फार काळ टिकतात. मग जर गुणच नसतील, म्हणून समर्थांनी म्हटलंय बघा, तर त्या माणसाची काय होते, निवड होत नाही. म्हणून रूपाची फक्त प्रथमदर्शनीच किंमत आहे, पण त्यानंतर गुणांना महत्त्व आहे. नराचा हा अलंकार रूप आहे, नराचा नारायण म्हणजे, पण नराच्या या अलंकाराच्या पुढे समर्थ म्हणतात उत्तम रूप आहे, पण त्या रूपाच्या पलीकडे आम्हाला गुण असले पाहिजेत. जर गुण नसतील तर त्याला काहीही किंमत राहणार नाही, शून्य. नुसतं दिसतो आहे, चांगली दिसते आहे, किंवा एखादी स्त्री असेल चांगली दिसते आहे, परंतु नुसता राग, मत्सर, द्वेष, चिंता, म्हणजे सतत ती कोणाला नाही कोणाला बडबडत असते, चांगलं काही कोणाबद्दल बोलत नाही, मग तिच्या अशा गुणांना कोण तिच्या समोर जाईल का, तिच्यासोबत चांगलं वागेल का, नाही, तिच्यापासून लांबच राहतील. मग समर्थ म्हणतात त्या रूपाला तिच्या किंमत राहत नाही, गुणांना मात्र किंमत शेवटपर्यंत असते. म्हणून अशा प्रकारे माणसानं गुणवान व्हावं, माणसाने गुणवान होता आलं पाहिजे. गुण जर चांगले असतील तर अख्खं जग तुम्हाला काय करेल, आपलंसं करेल. पण गुणच जर तुमचे चांगले नसतील, नुसतं बाह्य सौंदर्य बघून तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही. तात्पुरतं तुम्हाला प्रथमदर्शनी तुमच्याकडे वळतील, परंतु नंतर कायमचा सहवास तुमचा ते ठेवणार नाहीत. म्हणून अशा प्रकारे माणसाने गुणवान व्हावं असं समर्थ म्हणतात. मग ते गुणवान होणं म्हणजे काय आहे, तर नाना प्रकारच्या सगळ्या गुणांचा आपण पाईक झाले पाहिजे. नाना प्रकारचे सगळे गुण आहेत त्यांचं पाईक झाले पाहिजे, कारण समाजामध्ये पाहत असताना नाना प्रकारचे लोक आपल्या आयुष्यात येतात बघा. नाना प्रकारचे लोक आपल्याला आजूबाजूला आपल्या असतात. एकाच प्रकारचे लोक असतात का, नाही. प्रत्येकाचा गुण वेगळा आहे, प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचं वागण्याचं म्हणजे वागतो ते सगळं वेगळं आहे. मग प्रत्येकाकडे वेगवेगळे गुण आहेत. म्हणून म्हटलंय आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात, काही रागीट असतात, काही शीघ्रकोपी असतात बघा. काही लोक असतात ना, त्यांना नुसतं बोललं तरी सारखाच राग येतो. काही आहे ती तात्पुरता पटकन राग येतो, पण नंतर शांत होतात, शीघ्रकोपी. आणि या सगळ्या लोकांपासून आपल्या हितानुसार आपल्याला मार्ग काढता आला पाहिजे. म्हणून समर्थांनी काही ओवी खाली दिलेल्या आहेत. तुंड हेकांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्यायनीती अंतःकरणी घेणार नाही. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की तोंडाळ, तुंड हेकांड कठोर वचनी, तोंडाळ, हेकेखोर आणि कठोर शब्द बोलणारा माणूस, म्हणजे दुसऱ्याच्या मनाला लागेल असं बोलणारा. अखंड तोले स्वाभिमानी, अखंड अभिमानाने बोलणारा. न्याय नीती अंतःकरणी घेणार नाही, म्हणजे गर्वाने जणू डोलत असतो तो. त्याच्या अंतःकरणात न्याय नीती यांना काही प्रवेश नसतो. म्हणजे काही कडक बोलणारही असतात, काही कडक बोलतात बघा. मग तसं आहे समर्थाने सांगितलं. तर रे त्याच्यामध्ये पण गुण आहेत अजून. तर रे शीघ्रकोपी सदा, कदापि न धरी मर्यादा, राजकारण संवादा मिळोची नेने. ऐसे लौंद बेईमानी, कदापि सत्य नाही वचनी, पापी अपस्मारजनी राक्षस जाणावे. मग आता समर्थ म्हणतात तर हे काही कडक बोलणारे असतात, काही शीघ्रकोपी असतात. मग समर्थाने तसंच सांगितलंय, प्रत्येकाचे गुण सांगितले, कसा कसा कोण असतो. म्हणजे शीघ्रकोपी सदा, कदापि न धरी मर्यादा, तो बोलताना कधीच मर्यादेत राहत नाही, मर्यादा ओलांडूनच बोलतो. राजकारण संवादा मिळोची निदे. म्हणून म्हटलंय तर हे वाईक सदा शीघ्रकोपी माणसं कुणाचीही मर्यादा ठेवत नाहीत. राजकारणात पण तो तसाच वागत असतो. मग कुणाशी त्यांना जुळवून घेता येत नाही. मग पुढे म्हटलंय ऐसे लौंद बेईमानी, कदापि सत्य नाही वचनी, पापी अपस्मार जनी राक्षस जाणावे. म्हणजे असे दृष्ट बेईमानी लोक कधीही काय करते,
खरं बोलत नाहीत, असं पापी आणि पिशाचवत दृष्ट म्हणजे भूतलावावरील काय आहेत, राक्षस आहेत. पूर्वीच्या काळी राक्षस होते, परंतु ते राक्षस कसे दिसणारे होते, हे आतून राक्षस आहे. आतले गुण जे ह्यांचे आहेत ते राक्षसांसारखे आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहेत की 3 प्रकारचे गुण आहेत. त्यापैकी एक आहे सत्वगुण. पहिल्यांदा राक्षस दिसायचे म्हणून ते वाटायचे हा राक्षस आहे. आता कोणाला बघितल्यावर वाटतो का? नाही. प्रत्येक जण माणसासारखाच दिसतो, परंतु आतले गुण कोणी जाणावेत, आतून कसा आहे कसं समजावं, त्याच्या वागण्यातून, त्याच्या बोलण्यातून. मग त्यावेळी आपल्याला समजतं की ह्याच्यामध्ये हा गुण आहे. मग 3 प्रकारचे गुण आहेत. कोणते? रज, तम आणि सत्व. पहिला आहे सत्वगुण, नंतर रजोगुण आणि तिसरा आहे तमोगुण. मग 3ही प्रकारचे लोक या जगात आहेत. एका सत्वगुणी सगळे लोक आहेत का? नाही. कोणी सत्वगुणी आहे, कोणी तमोगुणी आहे, कोणी रजगुणी आहे. सगळे एकाच प्रकारचे लोक नाहीत, वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणता आपण श्रीरामांचा विचार केला तर श्रीराम हे सत्वगुणी होते. आता श्रीराम हे सत्वगुणी होते आणि त्यांच्या सोबत म्हणजे त्यांच्या त्याच वेळी झालेला कोण? रावण तिथे होता. तो कसा होता? तमोगुणी होता. मग सत्वगुण आणि तमोगुण यांचा मधला एक गुण आहे, तो आहे रजगुण. आणि म्हणून या 3ही प्रकारचे लोक समाजात असतात. त्यामुळे जे समाजाला त्रासदायी असतात त्या लोकांना समर्थाने राक्षस असं म्हटलेलं आहे. ज्यामुळे समाजाला त्रास होतो, ज्यामुळे समाजाला वेदना होतात किंवा समाजामध्ये जे अशांतता पसरते, ज्या लोकांमुळे, ज्या माणसांमुळे, अशी लोक असतात बघा. काही ना काही प्रत्येकी एक माणूस तरी कुठे ना कुठे आपल्याला भेटतोच आपल्या आयुष्यात, जो असा असतो की विना काहीच चांगलं सगळं चाललेलं असतं आणि मध्येच याचं काहीतरी चालू होतं. म्हणजे सगळं ते बिघडून टाकतो. ते जे तिथलं जे वातावरण आहे सगळं दूषित करून टाकतो, असा एखादा तरी माणूस असतो. त्यामुळे जे समाजाला त्रासदायी असतात त्या लोकांना समर्थाने काय म्हटलेलं आहे? राक्षस म्हटलेलं आहे. राक्षस गुणी ते सर्व कालात होते. रूप बदलवली, नावं बदलवली, पण शीघ्रकोपी माणसं पण आहेत. ते लोकांना त्रस्त करतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात ते कसे होते? तर असत्यवचनी होते. त्यांना सत्यवचन माहीत नव्हतं. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिलंय, समयासारिखा समयो येना, नेम सहसा चालेना, नेम धरिता राजकारणा अंतर पडे. मग एका प्रसंगासारखा समयासारिखा समयो येना, एका प्रसंगासारखा दुसरा प्रसंग येत नसतो. येतो का? नाही. आता एक दुःख आलेलं आहे, त्याच्यानंतर जे दुःख येणार आहे ते त्याच्यासारखंच आहे का? नाही. प्रत्येक वेळी दुःखाची जी किमया आहे ती वेगवेगळी आहे. प्रत्येक वेळी दुःख हे वेगवेगळं आहे. त्यावेळी त्याला वेगवेगळ्या युक्त्या कराव्या लागतील. म्हणजे प्रत्येक वेळी तेच नाही आहे. मग समयासारखा समयो येना, एका प्रसंगासारखा दुसरा प्रसंग येत नसतो. म्हणून कधी कधी एकच नियम त्यांना लागू पडत नाहीत. एकाच नियमाचा हट्ट धरला तर राजकारणात अंतर पडतं. म्हणून समर्थ म्हणतात प्रत्येक ठिकाणी आम्ही नियमांचं पालन करणं. समयासारिखा समयो येना, एकच गोष्ट सगळ्या ठिकाणी लागू असते का? असं नाही. प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट लागू पडत नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळं असतं. म्हणजे जसं पेशंट बदलला की औषध बदलतं. पेशंट बदलला की औषध बदलतं. आता समजा समर्थ म्हणतात आहे एखाद्याचं हाड मोडलेलं आहे, म्हणजे हाड त्याचं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि एखादा डोकेदुखीचा माणूस आहे. मग डोकेदुखीला आणि त्या जे हाड फ्रॅक्चर झालेलं आहे त्याला एकच औषध आहे का? नाही. प्रत्येकाला ट्रीटमेंट वेगळी आहे, प्रत्येकाला औषध वेगळं आहे. म्हणजे पेशंट बदलला तोच पेशंट आहे का? त्या वेगवेगळे पेशंट आहेत, मग त्यांना वेगवेगळा त्रास होतो आहे. मग तसं समर्थ म्हणतात आहे पेशंट बदलला की औषध बदलतं, तसा प्रसंग बदलला की वागणूक बदलते. म्हणून समर्थ म्हणतात समयासारिखा समयो येना, नेम सहसा चालेना. एकच विषय, एकच समर्थ म्हणतात आहे एकच नियम सगळीकडे लागू पडत नाही. सगळीकडे तोच नियम चालत नाही. म्हणून समर्थ सांगितलं आमच्याकडे बघा, समर्थ म्हणतात शाळेमध्ये बघा वेगवेगळे विद्यार्थी नाना प्रकारचे येतात. एकाला एका पद्धतीने समजून सांगावं लागतं. एखादं आपण गणित सोडवून सांगतो आहे, गणित सोडवता जे खरंच खूप बुद्धीने तल्लक आहे त्यांना लगेच समजतं. आणि परत सांगायला गेलं की त्यांना काय वाटतं? बोर वाटतं. कारण त्यांना आलेलं असतं, त्यांना कळतं आहे, पहिल्याच
पहिल्याच फेरीमध्ये त्यांना कळालेलं आहे की कसं सोडवायचं. मग एखादं त्याच्यापेक्षा कमी बुद्धिवान असेल, त्याला वाटतं की मला अजून समजलं नाही, दुसऱ्या वेळी समजलं की समजतं त्याला. नंतर लास्ट बेंचवर बसलेला एखादा ज्याला काहीच येत नाही, म्हणजे गणित ज्याचं मुळात कच्चंच आहे, ज्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याच्यातलं काहीच जमत नाही, त्याला ते कठीण वाटणार आहे. मग प्रत्येकाला समजण्यासाठी त्याचा स्तर आहे वेगवेगळं. एकाच पद्धतीने सगळ्यांना समजेल का? नाही. म्हणून दुसऱ्याला त्या पद्धतीने समजत नाही, एकाला समजतं तसं. म्हणून त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या पद्धतीने समजून सांगावं लागतं. मग वर्गामध्ये काही विद्यार्थी अत्यंत गतिशील असतात बघा, त्यांना एकाच सांगण्यामध्ये सगळं समजून जातं आणि काही लोकांना तीनदा सांगावं लागतं. म्हणून एकच गोष्ट सगळ्यांना सारखी समजेल असं नाही. समजते का? नाही. एखाद्याला लवकर समजतं. समजा भाकरी भाजायची आहे, एखादी लवकर भाकरी भाजते आणि जिला येतच नाही तिला उशीर होतो, वर्ष लागतं, 2 वर्ष लागतात. हळूहळू हळूहळू शिकते, परंतु ती शिकते नंतर. मात्र त्यांचा काळ जो असतो तो काय होतो? भिन्न असतो. म्हणून एकच गोष्ट सगळ्यांना सारखी समजेल असं अजिबात नाही. एकच नियम सगळ्यांना लागू होईल असं अजिबात नाही. एकच औषध सगळ्यांना लागू होईल असं नाही. कारण प्रकृती भिन्न आहे. प्रकृती कशी आहे? एकच आहे का? नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती. मग प्रकृती भिन्न आहे. म्हणून समर्थ म्हणतात, समयासारिखा समयो येना, नेम सहसा चालेना, नेम धरिता राजकारणा अंतर पडे. एकच नियम जर आम्ही समाजात लागू, म्हणजे एकाच नियमाने जर आपण वागू लागलो तर आपल्या व्यवहारामध्ये काहीतरी दोष आपल्याला मिळू शकतो, चूक होऊ शकते आणि नेमकी जे आपण ठरवलेलं आहे ते आपलं साध्य होणार नाही. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलंय, अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावे, हटनिग्रही न पडावे, विवेकी पुरुषे. समर्थाने बारीक बारीक सूचना दिलेल्या आहेत. समर्थ म्हणतात आहे, अति सर्वत्र वर्जावे, म्हणून सर्वत्र अति वर्ज मानावं. जसा प्रसंग असेल त्याला अनुसरून योग्य प्रमाणे आपण वागावं. विवेकी पुरुषांना कुठल्याही गोष्टीचा हट्ट धरता कामा नये. समर्थाने किती बारीक सूचना दिलेल्या आहेत की अति सर्वत्र वर्जावय, म्हणजे माणसाचा स्वभाव असा आहे की तो एखादी गोष्ट करायला लागला की त्याला इतका अतिरेक करतो, त्याचा इतका अतिरेक करतो की ती गोष्ट सगळ्या घरातल्या लोकांना त्रासदायक ठरते. बघा तसं जसं समर्थ म्हणतात, खूप स्वच्छता, इतकी स्वच्छता की त्या स्वच्छतेसाठीच आयुष्य खर्च केलं जातं, इतकी स्वच्छता. आणि त्यामुळे काय, बाकीची लोक इरिटेट होतात. हे घासून घे, ते घासून घे, इकडे झाडू मार, तिकडे झाडू, म्हणजे प्रत्येक वेळी स्वच्छ स्वच्छ स्वच्छ. दररोज सगळीच माणसं एकसारखी नसतात, त्यांना सुद्धा कंटाळा येतो. मग ती माणसं कंटाळून जातात, म्हणजे करण्यापेक्षा मी करतच नाही, तुला आवडत नाही मग मी करणारच नाही, राहू दे तसं. मग तिला मदत करत होते ते सुद्धा नाही, दुसरी गोष्टच होत नाही. म्हणजे उलट त्या व्यक्तीच्या स्वच्छतेचा व नीटनेटकेपणाचा इतका त्रास होतो की घरात बसावं की उठून जावं हेच कळत नाही कधी कधी. म्हणून समर्थ म्हणतात, एकच गोष्ट अति सर्वत्र वर्ज पाहिजे. अति तिखट खाणारे आहेत तर काहीही तिखट न खाणारे हे आहेत. अति नसावं, सगळ्यांना चालेल, सर्वांना मानेल, सर्वांना आवडेल, सर्वांना पचेल या पद्धतीचा आहार आपला साधा सोपा असावा, साधा असावा. आता तर जास्त तिखट खाऊ नये, जास्त तेलकट खाऊ नये. जेवढं आपण सात्विक जेवू तेवढं आपल्या शरीरासाठी, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी उपयोगात येईल. म्हणून आपला आहार आणि व्यवहारातला विचार असला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, अति सर्वत्र वर जावं, म्हणून उपाशी राहणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि रात्रंदिवस खात राहणं हे सुद्धा चुकीचं आहे. भूक लागणं हे बरोबर आहे, पण अति भूक लागणं हेही वाईट आहे आणि भूक न लागणं हेही वाईट आहे. ते अनारोग्याचं लक्षण आहे, भूक न लागणं. मग काही लोक काहीच बोलत नाहीत बघा, आणि काही लोक इतकी बडबड करतात की त्याचा लोकांना त्रास होतो. मग काय करावं, तर आपल्याला मध्यकरणी करता आली पाहिजे. इतकं लोकांना प्रेम वाटतात, इतकं लोकांशी स्नेहाने वागतात की लोक त्यांचा गैरवापर करतात. काही लोक सगळ्यांशीच चिडचिड करतात आणि त्यामुळे लोकही त्यांच्यापासून दूर जातात. तर बिरबलाची गोष्ट सांगितली जाते बघा, की एकदा बिरबलाला अकबराने विचारलं की तू मला सांग की माझं वागणं प्रजेप्रती कसं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं
बिरबलाला विचारलं अकबराने, काय तर माझं वागणं प्रजेप्रती कसं आहे ते तू सांग मला. तेव्हा त्यांनी सांगितलं लवलतुल्यम. काय सांगितलं? लवलतुल्यम. कसं आहे? लवलतुल्यम आहे म्हणजे माझ्या प्रेमाची तुलना, म्हणे माझ्या प्रेमाची तुलना. मग काय म्हटलं? राजाला राग आला. राजा म्हटले की माझ्या प्रेमाची तुलना तू मिठाबरोबर केली, हे मला पटलं नाही. तेव्हा बिरबल म्हणाला याची प्रचिती तुम्हाला 2-4 दिवसात आणून देईल. त्या बिरबलाने बादशाला घरी जेवायला बोलावलं आणि जेवायला बसत असताना त्यांनी असलेल्या अन्नामध्ये जे ताट वाढलं होतं त्या जेवणामध्ये मीठच टाकलं नाही. आणि खात असताना अकबर म्हणाला की या जेवणात मीठच नाही आहे, बेचव अन्न झालेलं आहे. मग त्यांनी घरातील असलेल्या लोकांना सांगितलं की मीठ जरा जास्त घाला. मग राजा म्हणाले की अरे हे खाता येत नाही, किती मीठ घातलंस? ज्या पहिल्यांदा काय केलं? मीठच घातलं नव्हतं. मग ते बिरबल काय बोलला? काय तर अजून मीठ घाला. मग मीठ जास्त झालं. मग जास्त झाल्यावर ते राजा म्हटला अकबर म्हणाले की हे तर जास्त झाले, हे खाताच येत नाही, नेमकं मीठ घालावं ना. सुगरण कोणाला म्हणतात? जिच्या जेवणात नेमकेपणा आहे तिला सुगरण म्हणतात. जिला मिठाचं प्रमाण कळतं, जिला मिठाचं योग्य प्रमाण कळतं तिलाच खरी सुगरण म्हणतात. आणि तीच खरी सुगरण आहे. जिला मिठाचं प्रमाण कळालं तीच खरी सुगरण आहे. कधी मीठ कमी होतं, कधी मीठ खूप टाकलं जातं, कधी तो विसरलं जातं, तर ते कधी 2दा टाकलं जातं. सुगरण तशी करणार नाही. तिच्या हातून मिठाचं प्रमाण नेमकंच पडेल. आणि मग राजाने जेव्हा म्हटलं बिरबलाला की अरे बिरबला याच्यात मीठ जास्त झालं, तेव्हा नंतर पुन्हा आणलेल्या अन्नामध्ये नेमकं मीठ टाकून आणलं गेलं होतं. पुन्हा त्याला ताट आणलं, त्याच्यामध्ये नेमकं मीठ टाकलेलं. तेव्हा बिरबल म्हणाला, राजे आपलं प्रजेप्रती प्रेम कसं आहे तर या मिठाप्रमाणे आहे. किती प्रेम करावं? अतिप्रेम केलं तर लोक डोक्यावर बसतात आणि नाही केलं तर रुसतात, दुःखी होतात. म्हणून तुमचं जे प्रेम आहे ते कसं आहे? मिठाप्रमाणे, जेवढं पाहिजे तेवढंच आहे, ते उत्तमाचंच आहे. म्हणजे समर्थ म्हणतात प्रसंग पाहोन चालावे. काय म्हटलंय? प्रसंग पाहोन चालावे. कोणाचं गरजेनुसार, कुणावर जास्त रागवूही नाही आणि फार लाडही करू नये. म्हणून प्रसंग पाहोन चालावे, गरजेनुसार. म्हणून ही ओवी आहे. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहोन चालावे, हटनिग्रही न पडावे विवेकी पुरुषी. बहुताची करिता हट्ट, तेथे येऊन पडिले तट, कोणी एकाचा सेवट झाला पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की म्हणून सर्वत्र अतिवर्ज्य मानावं. जसा प्रसंग असेल त्या अनुसरून त्याप्रमाणे आपल्याला योग्य वर्तणूक करता आली पाहिजे, योग्य वागता आलं पाहिजे. विवेकी पुरुषाने कुठल्याच गोष्टीचा हट्ट धरता कामा नये. म्हणून म्हटलंय बहुतची करिता हट, तेथे येऊन पडले तट, कोणी एकाचा सेवट झाला पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी फार हट्ट आणि दुराग्रह धरला तर आपसात फूट पडते. मग वेगवेगळे पक्ष निर्माण होतात आणि त्यातील कोणता तरी एकच निर्णायक होणं आवश्यक असतं. म्हणून व्यवहारातलं उदाहरण घ्या. समाजामध्ये तर अशी 1000 उदाहरणं मिळतील. आपल्याच कुटुंबाचं उदाहरण घ्या. नवरा बायकोची भांडणं झाली, काय करावं? समर्थ म्हणतात बहुताची करिता हट्ट. एकच गोष्ट जर आम्ही लावून धरली तर उपयोग नाही. संसार सुखाचा असतो पण त्या हटापायी संसार दुःखी होतो. संसार सुखाचा चाललेला आहे पण भांडणांमुळे काय, मी कशाला माघार घेऊ, मग त्याच्यामुळे काय होतं? संसार दुःखी होतो. आणि म्हणून कोणीतरी माघार घेतली पाहिजे. दोघांनीही माघार घेतली तर पटणार नाही. चूक कोणाची आहे? माझी चूक नाही, तुझी चूक नाही. माघारच घेतली नाही तर नातं कसं होईल? बिघडून जाईल. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय कोणीतरी माघार घेतली पाहिजे, कोणीतरी शहाणपणा धरला पाहिजे. सगळ्या गोष्टींना बंधनं लावून उपयोग नाही. काही गोष्टी सोडताही आल्या पाहिजेत आणि काही गोष्टी धरताही आल्या पाहिजेत. आणि समर्थ म्हणतात तंटा तो तुटला पाहिजे, अति ताणू नये. कारण ते अति ताणल्यामुळे तुटण्याची शक्यता जास्त असते. अति ताणून धरलं की बघा, एखादी वस्तू जर आपण ताणून धरली तर ती फाटू शकते. मग ती सोडून द्यावी, अति ताणूही नये, मग फार ढिलही सोडू नये. म्हणून तेथे समर्थ म्हणतात तेथे करून पडिले तट,
समर्थांनी दिलंय तेथे करून पडिले तट, कोणी एकाचा सेवट झाला पाहिजे. मग प्रसंगी दोघापैकी एकाने माघार घेतलीच पाहिजे. माघार घेतली तर कल्याण आहे, नाहीतर काय दोघांमध्ये फूट पडल्याशिवाय राहणार नाही. मग दोघांपैकी एकाने माघार घेतली पाहिजे, म्हणजे तट म्हणजे भांडणं होणार नाही किंवा असं त्यांचं विभाजन होणार नाही, तुकडे होणार नाही. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात, बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी, परंतु विचार पाहुनी कार्य करावे. समर्थ म्हणतात आहे, एखाद्या गोष्टीविषयी फार हट्ट दुराग्रह धरला तर आपापसात फूट पडते. एखादी गोष्ट ताणून पण धरू नका. एखाद्याला नाही आवडत सोडून द्या, त्याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही. बोलायचं काहीतरी कामापुरतं बोलायचं आणि गप्प राहायचं, पुढे बाकीच्या चौकशा करत बसायचं नाही. एखादी गोष्ट ताणायची नाही, ती तुटू शकते. म्हणून वेगवेगळे पक्ष मग निर्माण होतील आणि त्यातील कोणता तरी एकच निर्णायक होऊ शकतो. मग तशी एक गोष्ट बरी आहे की ईश्वराची आपल्यावर कृपा आहे, तो आपला कैवारी आहे, त्याची आपल्यावर कृपा आहे. पण तरीही आपण म्हणजे विशेष कृपा आहे. शिवाय समर्थ म्हणतात की तुळजा भवानीची आपल्यावर विशेष कृपा आहे, पण तरीही आपण विचारपूर्वक कार्य करणं काय आहे, आवश्यक आहे. आणि म्हणून म्हटले समर्थांनी, येथे समर्थांनी तुळजा भवानीला अग्रज मानलेला आहे. ती सगळ्या लोकांच्या पाठीशी आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळे मावळे भवानी मातेचे भक्त होते. त्या भवानी मातेच्या कृपेने छत्रपती शिवाजी महाराजांना जागोजागी यश प्राप्त झालं. आणि म्हणून समर्थ येथे म्हणतात, विशेष तुळजा भवानी, परंतु तरी सुद्धा विचार पाहून कार्य करणे. देव आमच्या पाठीशी आहे इथपर्यंत ठीक आहे हो. समर्थ म्हणतात आहे, देव आमच्या पाठीशी आहे इथपर्यंत ठीक आहे, पण तो आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही निष्काळजी राहावं काय हो? नाही, ते आपण निष्काळजी राहता कामा नये. म्हणून समर्थ म्हणतात ते बरोबर नाही. म्हणून समर्थांनी दिले अखंड सावधानता. समर्थांच्या बोधामध्ये जसं अखंड परिश्रम दिलेले आहेत, तशी समर्थांनी अखंड सावधानता दिलेली आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कृती करत असताना अखंड सावधान असलं पाहिजे. जिथे माणूस बेसावध झाला तिथे गडबड झाली समजा, आणि जिथे बेसावध आपण राहतो तिथे काही अडचण नसते. तिथे आपण बेसावध असतो. मग बेसावध असल्यावर आपल्याला कोणतरी फसवेल ना, म्हणून घाटामध्ये उताराचा रस्ता असतो. नुसता क्लच जरी दाबून ठेवला तरी आपली गाडी व्यवस्थित जाते, पण लोक तिथे गाडी सहज जाते म्हटल्यानंतर तिथे वेग वाढवतात. पण तिथे जागोजागी पाट्या दिलेल्या असतात की इथे सावध राहा. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, अखंडची सावधान बहुत काय, अखंडाची सावधाना बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना आणले पाहिजे. म्हणजे जे अखंड सावधान, जो अखंड सावधान असतो त्याला विशेष सूचना देण्याची आवश्यकता नसते. अखंड जो सावध आहे, जो नेहमीच गाडी स्लो चालवतो, त्याला या सूचनांची गरज नाही, कारण त्याला माहीत आहे आपण गाडी स्लोच चालवतो आहे. आपण गाडी आपल्या जीवासाठी चांगली स्लोच चालवली पाहिजे. दुसऱ्याचाही जीव आपल्या हातात आहे, आपलाही जीव आपल्या हातात आहे. मग समर्थ म्हणतात, जो अखंड सावधान असतो त्याला विशेष सूचना देण्याची आवश्यकता नसते, परंतु तरीही काही गोष्टींची कल्पना करून त्याप्रमाणे वागणं आवश्यक असतं. म्हणजे समर्थ म्हणतात, जितक्या उंच पदावर तुम्ही आहात, जितके तुम्ही महत्त्वाचं काम करता आहात, तितकी सावधानता जास्त असली पाहिजे. तो एक्सरे काढणारा म्हणतो आहे की तुमच्या छातीचा एक्सरे काढतो आहे, जरा श्वास बंद करा, तो आतलाही बंद करतो आणि स्वतःचाही बंद करतो, तेव्हा बटन दाबतो. याचा अर्थ असा की तिथे श्वास घेणं हे बेसावधपणाचं लक्षण आहे. म्हणजे समर्थ म्हणतात, तसंच एखाद्याच्या ब्रेनचं किंवा हार्टचं ऑपरेशन असेल तर डॉक्टर किती सावध असतील कल्पना करा. ब्रेनचं आणि हार्टचं ओपन हार्ट सर्जरी ज्यावेळी केली जाते ते हार्ट बाजूला करून केली जाते, मग त्यावेळी किती सावधानता असेल. म्हणून डॉक्टरांना देव म्हटलेलं आहे. मग जितकं महत्त्वाचं काम आहे तितकी सावधानता जास्त आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, समर्थांपासी बहुत जन, राहला पाहिजे स्वाभिमान, निच्छळ करून या मन लोक असती. निच्छळ करणं याचा अर्थ स्वच्छ करणं.
मग सामर्थ्य संपन्न म्हणून समर्थ म्हणतात आहे, सामर्थ्य संपन्न पुरुषाजवळ अनेक लोक गोळा होतात, त्यांचा अभिमान राखला पाहिजे, म्हणजे न डळमळणाऱ्या निष्ठेने ते बरोबर राहतात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात की म्लेच्छ दुर्जन उदंड बहुता दिसांचे मांजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. मग आक्रमण सारखं आहे म्हणून समर्थ म्हणतात म्लेच्छ दुर्जन उदंड बहुता दिसांचे मांजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. ती अखंड सावधानता संतांची वचन ही त्रिकालवादी सत्य आहे, त्रिकालवादी सत्य असतात ती. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सामर्थ्य संपन्न पुरुषाजवळ अनेक लोक गोळा होतात आणि म्हणून ते दिलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की दुर्जन म्लेच्छ उदंड झाले आहेत, मग दीर्घकाळ त्यांनी बंड माजवला आहे, म्हणून अखंड सावधान राहणं गरजेचं आहे. म्हणजे सगळेच भगवे वस्त्र घालणारे सगळे साधू संत आहेत का? नाही. त्यांना आपण ओळखता आलं पाहिजे. संतांची वचनं आपल्या मनी धरायची आहे, संतांच्या वचनांसोबत आपल्याला चालायचं आहे. मग संत जे संत होऊन गेले, खरा ईश्वर आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे, परब्रह्म आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून सांगितलंय सकळ करता तो ईश्वरू, तेने केला अंगीकारू, तया पुरुषाचा विचारू विरुळा जाणे. आता समर्थांनी म्हटलंय सकळ करता तो ईश्वरू, सगळं करणारा कोण आहे? ईश्वर आहे. आपल्या जीवनामध्ये जे जे काही घडतं आहे ती कोणाची कृपा आहे? ती एक समर्थ कृपा आहे, सद्गुरू कृपा आहे. माझ्या ईश्वरामुळे, माझ्या परब्रह्मामुळे, माझ्या समर्थांमुळे मी इथपर्यंत आलेली आहे. त्यांनी मला सुखी आयुष्य दिलेलं आहे, सुखी संसार दिलेला आहे. सुख, समाधान, ऐश्वर्य, संपत्ती, संतती सगळं काही समर्थ कृपेने, सद्गुरू कृपेने माझ्याजवळ सगळं आहे. समर्था, हे सगळं तू दिलेलं आहेस आणि ते कसं सांभाळावं हे काही मला कळत नाही. हे सगळं सांभाळणं तुझं काम आहे. तूच देणारा आहे, तूच घेणारा आहे. सगळं जे काही आहे ते सगळं सद्गुरूचरणी समर्पयामी. म्हणजे समर्था, तुम्ही मला तुमच्या लायक, म्हणजे या गोष्टी सगळ्या शिल्लक नसताना सुद्धा शिल्लक वाढवून देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे मी तुमची काय आहे, सतत ऋणी आहे. आपल्याला दिवसातून एकदा तरी त्या भगवंताचं, त्या ईश्वराचं, आपल्या सद्गुरूंचे आपल्याला आभार मानता आले पाहिजे, ऋण व्यक्त करता आलं पाहिजे. कारण जे काही लोकांना मिळत नाही ते आपल्याला समर्थाने उत्तम, अगदी सहज, अलगद आणून दिलेलं आहे. आणि एवढं उत्तमाचं दिलेलं आहे, एवढं उत्तमाचं दिलेलं आहे आणि त्याचा अढळ विश्वास आहे सद्गुरूंवर की माझ्या सद्गुरूंनी हे मला दिलेलं आहे. आणि ते कसं आहे, शाश्वत आहे, ते कधीही कुठेही जाणार नाही, कारण साक्षात परब्रह्म माझ्या सोबत आहे. मग आपल्याला त्या परमेश्वराचे आभार मानता आले पाहिजेत. दिवसातून एकदा तरी परमेश्वराचे आभार आपण व्यक्त करावे, सद्गुरूंचे आभार आपण व्यक्त करावे. आपल्याला बघा, आपण साध्या आयुष्यामध्ये, व्यवहारामध्ये जरी आपल्याला 1 रुपयाची जरी कोणी मदत केली किंवा काहीतरी वस्तू आपल्याला दिली, आपला जर आपण रस्त्यावरून चाललोय, समोरून गाडी येते आणि एखाद्याने आपल्याला मागे ओढलं तरी आपण म्हणतो थँक्यू. का म्हणतो? त्याने आपल्या जीवाचं, म्हणजे जीवन दान आपल्याला दिलेलं आहे. तसं आपल्या सद्गुरूंनी एवढं चांगलं उत्तमाचा देह, उत्तमाचं शरीर, उत्तमाचे हे सगळं मला दिलेलं आहे आणि तुझ्या चरणाशी मला आणून ठेवलेलं आहे. म्हणून शेवटच्या चरणी, शेवटच्या श्वासापर्यंत एकच इच्छा आहे की अखंड श्री सेवा, निष्काम दास्य भक्ती घडावी आणि टिकावी. बस घडली पाहिजे. ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. धन्याचा तो माल, अमित वा हमाल भारवाही. हे सगळं कोणाचं आहे? माझ्या सद्गुरूंचं आहे. माझ्या सद्गुरूंनी हे मला दिलेलं आहे. याचा करता मी नाही आहे, माझ्याकडून ते करून घेता आहेत. कारण तुम्ही करता ऐसे म्हणसी, तेने तू कष्टी होसी. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. कोणी दिलं आहे? करता कोण आहे? आपल्याला सांभाळणारा कोण आहे? आपला सांभाळ करणारं कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. जी आपल्यासोबत जी शक्ती आहे ती माझ्या सद्गुरूंची आहे. माझे सद्गुरू माझ्यासोबत अखंड असतात. मग त्यांचं स्मरण मला करता आलं पाहिजे. मग माझं त्याच्यासाठी माझं मन, माझी परा कशी पाहिजे? स्वच्छ ठेवली पाहिजे. स्वच्छ विचार माझ्या परामध्ये असले पाहिजे. कोणाबद्दल आपल्याला द्वेष, राग, मत्सर असता कामा नये. जर आपलं पटत नसेल तर त्या व्यक्तीपासून दूर जाणं हा एकमेव मार्ग आहे. म्हणून म्हटलंय सकळ करता तो ईश्वरू, तेने केला अंगीकारू,
तया पुरुषाचा विचारू विरुळा जाणे. मग सर्व गोष्टींचा खरा करता कोण आहे? ईश्वरच आहे. करणाराही ईश्वरच आहे. आपल्या आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट क्षणाला जे घडतं आहे ते सद्गुरु कृपेने घडतं आहे. सद्गुरु ईश्वराने म्हणजे परब्रह्माच्या कृपेने आपल्या आयुष्यात ते घडतं आहे. त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्याला मिळतं आहे. मग कर्म कशी करावी? यथासांग कर्म करता आली पाहिजेत. कर्म करताना भगवंताचं नामस्मरण करावं, उत्तमाची कर्म करावी, जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये. माझ्या भगवंतालाही माझा वावा वाटला पाहिजे अशी कामं आपण केली पाहिजे. म्हणून सर्व गोष्टींचा करता कोण आहे? खरा करता ईश्वर आहे, परब्रह्मच आहे. आणि त्याने ज्याचा अंगीकार केलेला असतो, त्याने ज्याला आपला असं मानलेलं असतं, त्या पुरुषाची थोरवी क्वचितच एखाद्याला कळते. सगळ्यांना ते कळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की परमेश्वराचे अवतार असलेले जो लोक आहेत ते सगळ्या गोष्टीचा विचार करतात. ते अखंड सावधान असतात. त्यांच्यामध्ये सगळे गुण असतात. आणि त्याचबरोबर समर्थ म्हणतात सकळ करता तो ईश्वरू, तेने केला अंगीकारू, तया पुरुषाचा विचारू विरुळा जाणे. न्याय नीती विवेक विचार, नाना प्रसंग प्रकार, परीक्षेने परांतर देणे ईश्वराचे. परांतर याचा अर्थ दुसऱ्याचं मन जाणता आलं पाहिजे. ज्याला दुसऱ्याचं मन जाणता येईल तो खरंच ईश्वराचा अवतार मानला पाहिजे. म्हणून म्हटलंय न्याय नीती विवेक विचार, नाना प्रसंग प्रकार. अशा पुरुषांच्या ठिकाणी न्याय नीती विवेक विचार आणि नाना प्रकारचे प्रसंगावधान आणि लोकांच्या अंतरंगाची अचूक परीक्षा असे गुण असतात. ही ईश्वराची देणगी असते. आणि म्हणून समर्थाने पुढे दिले आहे, महायज्ञ सावधपणे समयी धारिष्ठ धरणे, अद्भुतचे कार्य करणे, देणे ईश्वराचे. मग असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन पाहावं आणि समर्थाने केलेलं वर्णन पाहावं. धैर्य शौर्य पराक्रम विवेक विचार सावधानता सद्गुण संपन्नता सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांकडे होत्या. आणि म्हणून समर्थ म्हणतात असा राजा न भूतो न भविष्यती. तसे श्रीराम आहेत. श्रीराम होते न भूतो भविष्यती असा राजा. मग ज्यावेळी समर्थ दासबोध लिहित होते त्या म्हणजे त्यांच्यासमोर बसून कल्याण स्वामी या उत्तम पुरुष निरूपण नाम समासाचं लेखन करत होते. अगदी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज तेथे आले होते. कल्याण स्वामींचं लक्ष पूर्णपणे महाराजांकडेच होतं. कारण उत्तम पुरुषामध्ये जी लक्षणं पाहिजे होती ती सगळी छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती आणि त्यांचं लक्ष छत्रपती शिवाजी महाराजांकडेच होतं. त्यांना वाटत होतं की महाराजांना जाऊन नमस्कार करावा. त्यांची ती लगबग सुरूच होती. जसा या उत्तम पुरुष निरूपण नाम या समासाचा इति केला तसा ताबडतोब कल्याण स्वामी उठले आणि समर्थांना म्हणाले महाराज आले, नमस्कार करतो. त्यावेळेस समर्थ म्हणाले की मी सुरुवातीलाच त्यांना पाहिलं होतं. त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच मी हा समास लिहिलेला आहे. आणि म्हणून या समासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणच प्रगटलेले आहेत. उत्तम पुरुष म्हणजे कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराज. असा राजा पुन्हा होणार नाही. पुन्हा होणे आहे का? नाही. असा राजा पुन्हा होणे नाही. कसा होता राजा हो? त्याचं वर्णन किती करावं तेवढं थोडंच आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं तरी अंगावर काटा आल्यासारखा वाटतो. म्हणजे रोमात त्यांचे ते धैर्य, त्यांचं ते प्रजेप्रती असणारा प्रेम, त्यांची यश कीर्ती प्रताप किती होता. आणि त्याशिवाय ते माणूस म्हणून कसे होते. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणे नाही. साक्षात परब्रह्माची ओळख आपल्याला होऊन गेली. त्यावेळीचे मावळे किती लकी असतील हो, किती भाग्यवान असतील जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते. त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. म्हणून समर्थ पुढे म्हणतात यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणासी नाही सीमा. म्हणजे समर्थांनी सांगितलं आहे की असा पुरुष सावधपणे
महान प्रयत्न करीत असतो. कठीण प्रसंगीही त्यांचं धैर्य टिकून राहतं आणि त्यांच्या हातून अद्भुतच कार्य घडतात. हे सगळं ईश्वराच्या कृपेने होत असतं. आणि म्हणून पुढे दिलंय, यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणासी नाही सीमा, नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे. त्याचं यश, त्याची कीर्ती, त्याचा प्रताप आणि महिमा, उत्तम गुण यांना सीमा नसते. त्याला द्यावयास दुसरी उपमाच नसते. हे सगळं ईश्वराचं देणं आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे श्री प्रभू रामचंद्र आहेत. मग त्यांचं यश, कीर्ती, प्रताप, महिमा, उत्तम गुण यांना सीमाच नव्हती. काय त्यांना ना उपमा द्यायची, याच्याशिवाय दुसरी उपमा देऊ शकत नव्हतं, कारण ते ईश्वराचं देणं आहे. म्हणून पुढे म्हटलंय, देव म्हणजे ते ईश्वराचंच देणं आहे, ते माणसाचं कर्तृत्व नाही. ते खरंच देव होऊन गेले. देव माणसासारखे आले आणि देव होऊन गेले. माणसांमध्ये त्याने देह धारण केला. म्हणून समर्थ म्हणतात, देव ब्राह्मण आचार विचार कित्येक जनासी आधार, सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे. मग असा पुरुष देव आणि ब्राह्मण यांचा आदर करतो, आचार विचार सांभाळतो, त्याचा कित्येक लोकांना मोठा आधार असतो, त्यांच्या हातून सदैव परोपकार घडत असतो. ही सर्व ईश्वराची कृपा आहे. आणि म्हणून आपण रामराज्याची संकल्पना मांडतो. आपण म्हणतो सगळीकडे रामराज्य व्हावं. याचा अर्थच काय हो, तर याचा अर्थच आहे सगळे सुखी व्हावे, दरिद्री धुंडता नाही अशी अवस्था व्हावी, कोणी दुःखी नसावं, अशा महान राजांची सगळ्यांना गरज आहे, जे सगळ्यांचं प्रतिपालन उत्तमरित्या करतील. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, देव ब्राह्मण आचार विचार कित्येक जनासी आधार, सदागडे परोपकार देणे ईश्वराचे. एहलोक परलोक पाहणे, अखंड सावधपणे राहणे, बहुत जनाचे सहाणे देणे ईश्वराचे. मग इहलोक आणि परलोक दोन्हीचा विचार असा पुरुष करतो, तो अखंड सावधपणे राहतो आणि अनेक लोकांचं वागणं बोलणं सहन करीत असतो. ही कोणाची देणगी आहे? ही ईश्वराची देणगी आहे. मग मोठे लोक असतात, त्यांना अनेक लोकांचं सहन करावं लागतं. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आपल्या कामावरच बघा, आता आपण जर वर्कर लेबर असेल, लेबरच्या वरती सुपरवायझर असतो, सुपरवायझरच्या वरती शिप इन्चार्ज असतात, मग मॅनेजर असतात. मग प्रत्येकाची जसं त्याचा अहदा आहे, जसं त्याचं पद आहे, तशी त्याची जबाबदारीही जास्त असते. तो वरच्याचं बोलून खात असतो, मॅनेजर आहे तो मालकाचं खातो, सुपरवायझर मॅनेजरचं खातं बोलून. म्हणजे प्रत्येकाला वच आहे वरती. म्हणून ऐरावत रत्न थोर त्या अंकुशाचा मार. ऐरावत रत्न थोर असतात, त्याला कुठेतरी त्रास होतोच. मोठी माणसं असतात, त्यांना त्रास होतोच. असंच त्रास झाल्याशिवाय हे जीवन काही व्यतीत होणार नाही, दुःख हे येतच हो. आणि म्हणून म्हटलंय समर्थांनी, इहलोक आणि परलोक दोन्हीचा विचार असा पुरुष करतो, तो अखंड कसा असतो? सावधपणे राहतो. आणि म्हणून समर्थांनी पुढे म्हटलंय, देवाचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहने, बहुजनासी पाळणे देणे ईश्वराचं. देणे ईश्वराचे. कोणाचं देणं आहे? ईश्वराने दिलेलं आहे. हे सगळं देणं ईश्वराचं आहे. मी कोण आहे? मला हे सगळं देणारं, मी फक्त इथे बसलेली आहे, पण बोलणारा कोण आहे? बोलून घेणारा कोण आहे? ईश्वर परब्रह्म आहे, माझे सद्गुरू आहेत. मग त्यांचं हे सगळं आहे. मग सर्वांचं पालन केलं आहे. या पृथ्वीमध्ये जितकी शरीरं आहेत, तितकी भगवंताची घरं आहेत आणि त्यांचं प्रतिपालन करणारा, म्हणून राजा हा विष्णूचं रूप मानलेला आहे. म्हणून ती राजाची पूजा नाही, तर ती भगवंताची पूजा आहे. राजा हा प्रतिपालन करणारा आहे, विष्णू प्रतिपालक आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने, देवाचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहने, बहुजनासी पाळणे देणे ईश्वराचे. असा पुरुष देवांचा कैवार घेतो, ब्राह्मणाची चिंता वाहतो आणि अनेक लोकांचं पालन पोषण करतो, कारण तो ईश्वराच्या कृपेस पात्र झालेला असतो. आणि म्हणून पुढे दिलेला आहे, धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहे तर पुढे होणार देणे ईश्वराचे. म्हणजे असे धर्माची स्थापना करणारे पुण्यपुरुष हे ईश्वराचेच अवतार आहेत. आतापर्यंत असे अवतार झालेले आहेत.
म्हणजे सांप्रतही आहेत आणि पुढेही होतच राहतील. असे पुरुष उत्पन्न होणं हे ईश्वराचंच देणं आहे. आणि म्हणून म्हटलंय उत्तम गुणाचा ग्राहिक, उत्तम गुणाचा ग्रहिक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्मवासना पुण्य श्लोक देणे ईश्वराचे. मग हे सगळं परमेश्वराने दिलेलं आहे. उत्तम गुणांचा ग्राहक आहे. जसं उत्तम माणसाला उत्तम गुण पाहिजे असतात, तसा उत्तम पुरुषाने उत्तम गुणाचा ग्राहक असलं पाहिजे, ग्राहक झालं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की जो पुरुष उत्तम गुणांचा चाहता असतो, तो जो तर्कनिष्ठ आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा असतो, तो विवेकी असतो. आणि ज्याला धर्माविषयी आवड असते, पुण्यश्लोक असतो, त्याच्यावर ईश्वराची कृपा कायम असते. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलेलं आहे, हे सगळं परमेश्वराने दिलेलं आहे. उत्तम गुणांचा तो ग्राहक आहे. उत्तम माणसाला उत्तम गुण पाहिजे असतात, तसा उत्तम पुरुषाने उत्तम गुणाचं ग्राहक झालंच पाहिजे. तर्क तीक्ष्ण विवेक, धर्मवासना पुण्यश्लोक देणे ईश्वराचे. सद्धर्माचं पालन करणं आणि हेही करून सकळ गुणामध्ये सार. सगळ्या गुणांचा सार कोणता आहे? तज विजा विवेक विचार, जेणे पाविजे पैल पार, अरत्र परत्रीचा. म्हणजे इथे समर्थांनी तज विजा विवेक म्हटलेला आहे. इथे सारासार विचार करणं गरजेचं आहे. सार कोणता आहे आणि असार कोणता आहे, नित्यानित्य विवेक समर्थांनी सांगितलेला आहे. जे अनित्य आहे त्याचा काय विचार करावा, जे नित्य आहे त्याचा विचार करावा. अनित्य आहे ते सोडून द्यावं, नित्य आहे त्याचा विचार करावा. म्हणजे ब्रह्माचा विचार करावा. आणि खऱ्या अर्थाने ब्रह्मरूप आम्ही आहोत याची अनुभूती आपल्याला येण्यासाठी आपण सद्गुणांचा अंगीकार करावा. आणि सद्गुण अंगीकारणं आपण म्हणजे सद्गुण अंगीकारून आपण उत्तम पुरुष व्हावं. म्हणून आपण पुरुषोत्तम कोणाला म्हणतो तर श्री प्रभू रामचंद्रांना पुरुषोत्तम म्हणतात. पुरुषामध्ये जे सर्व उत्तम गुण आहेत ते श्री प्रभू रामचंद्रांमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते, म्हणून ते पुरुषोत्तम. म्हणून आपण त्यांचे उपासक व्हावे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.